जिंतूरमध्ये गांजा विरोधात पोलिसांची कारवाई। येलदरी रोडवर 720 ग्रॅम गांजा जप्त, 2 आरोपी ताब्यात। जिंतूर शहरात वाढत चाललेल्या अंमली पदार्थांच्या हालचालीवर पोलिसांनी पुन्हा एकदा कारवाई करत येलदरी रोडवरून जिंतूरकडे येत असताना गांजा जप्त केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार जिंतूर येलदरी रोडवर संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार बीड जिंतूर पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव, जामदार नसीब पठाण व सचिन जाधव यांच्या पथकासह परिसरात तपासणी मोहीम राबवली। यावेळी एका संशयित वाहनाची तपासणी करण्यात आली असता त्यामधून सुमारे 720 ग्रॅम गांजा आढळून आला। पोलिसांनी तत्काळ कारवाई करत शेख, अतिक आणि इम्रान या 2 आरोपींना ताब्यात घेतले। जप्त करण्यात आलेला मुद्देमाल पोलिसांनी कब्जात घेतला असून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिंतूर पोलीस करत आहे। शहरात अंमली पदार्थाची वाढती विक्री आणि तरुणांमध्ये वाढणारे व्यसन लक्षात घेता पोलिसांची ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच जिंतूर बस स्थानकासमोर LCB परभणीच्या पथकाने जवळपास 1 किलो गांजा जप्त करून कारवाई केली होती। सलग घडणाऱ्या या घटनांमुळे जिंतूरमध्ये गांजाची तस्करी आणि विक्री वाढत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। नागरिकांकडून शहरात सुरू असलेल्या गांजा विक्रीवर कठोर अंकुश लावण्याची मागणी होत असून पोलीस प्रशासनाने सातत्याने विशेष मोहीम राबवून अंमली पदार्थ विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। RSA न्यूजसाठी रियाज, जिंतूर।